आज मी करणार आहे पनीर मटर मसाला. तर त्याच्यासाठी काय काय लागतं त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे आहे पनीरचे क्यूब्स केलेले आहेत. मी अमूलचं पनीर वापरलेलं आहे आणि अमूलचा असा अख्खा स्लॅब मिळतो आणि त्याचे थोडेसे असे क्यूब्स आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचे करून घ्यायचे. तर असे अमूलचं पनीर चांगलं असतं, चवीला पण चांगलं असतं आणि चांगलं म्हणजे शुद्ध असतं. तर ते अमूलचं पनीर मी नेहमी वापरते. तर हे थोडेसे काजू वापरते. काजू नसले तरी चालतात, पण काजू मी आत्ता याच्यात वापरणार आहे. मटर आणि थोडं क्रीम. हे मी नेस्लेचं क्रीम वापरते. चांगलं व्यवस्थित, लो फॅट वगैरे वापरायची गरज नाही, व्यवस्थित, कारण आपल्याला अगदी थोडं वापरायचं आहे ग्रेव्हीला अशी क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. तर आणि चव पण अर्थात. तर ते थोडंसं मी क्रीम वापरणार आहे आणि साजूक तूप. या साजूक तुपामध्ये मी ते पनीरचे जे क्यूब्स केलेले आहेत ते थोडेसे फ्राय करणार आहे, जस्ट ब्राऊन होईपर्यंत. आणि मग ते मी त्या ग्रेव्हीमध्ये मिसळणार आहे. त्याच्यासाठी मला हे तूप लागणार आहे आणि अर्थातच तेल, असे सगळे. आता हे आज मी जे करणार आहे ते पनीर मटर मसाला आहे. तर मटर पनीर करायचं असेल तर सगळं साहित्य हेच, फक्त मटर जास्त पनीर कमी. आत्ता कसं पनीर जास्त आणि त्याच्यातपेक्षा मटर कमी आहे. तर मटर पनीर करताना मटर आणखीन जास्त घ्यायचे मटर आणि त्याच्यात थोडेसे पनीरचे क्यूब्स घालायचे. आणि मटर पनीर करताना मात्र मी क्रीम वापरत नाही. तर आत्ता मी पनीर मटर मसाला करते आहे. तर त्याच्यासाठीचं हे लागणारं साहित्य. आता ग्रेव्हीसाठी काय काय वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर पनीर मटर मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य तर मी तुम्हाला दाखवलं. आता त्याच्या ग्रेव्हीसाठी जे साहित्य म्हणजे मसाल्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. तर कांदा, टोमॅटो, लसूण, आलं या सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर तेल आणि हे मसाले आपण वापरणार आहोत. तर हे आहे धणेपूड, जिरेपूड आणि हा गरम मसाला आहे. तर गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरला तरी चालतो. मी एव्हरेस्टचा नेहमी वापरते, पण आत्ता हा जो माझ्याकडे आत्ता मसाला आहे तो एव्हरेस्ट कंपनीचा नाही आहे, तर एन्शंट अरोमाज नावाची एक आहे. तर त्याचा हा मसाला आहे. तो मला पुण्याला मिळालेला आहे, पुण्याहून मी आणलेला आहे. इथे मी अजून बघितला नाही सिंगापूरमध्ये, पण हा अतिशय छान मसाला आहे. म्हणजे कुठल्याही ग्रेव्हीसाठी, कुठल्याही प्रकारच्या ग्रेव्हीसाठी वापरला तरी तो चालतो. एन्शंट अरोमाज म्हणून हा असा छान मसाला आहे, गरम मसाला. तर तो मी वापरणार आहे. ही जिरेपूड आहे, धणेपूड आहे, नंतर हिंग, तिखट, हळद आणि मीठ. त्याच्यातलं हिंग वापरायचं की नाही हे तुमच्यावर आहे. तुम्हाला नसेल वापरायचं तर हिंग नसलं तरी चालेल, पण तिखट, हळद आणि मीठ तरी पाहिजेच, है ना. आणि याच्यात काही वेळेला काय करतात, मी आता याच्यात मी क्रीम वापरणार आहे. तुम्हाला मी मगाशी दाखवलं क्रीम, नेस्लेचं क्रीम मी वापरणार आहे. तर काही वेळा काजूची पेस्ट पण आपण करू शकतो, कारण त्याला त्या जी ग्रेव्ही आहे मसाला पनीरचा त्याला अशी क्रीमी टेक्स्चर यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी ते क्रीम वापरणार आहे. काही जण दहीसुद्धा वापरतात, पण दही वापरताना ते अगदी घट्ट असायला पाहिजे. त्याच्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि ते दही वापरायचं. किंवा मग काजूची पेस्ट आपण वापरू शकतो. काजूची पेस्ट पण खूप छान लागते, चव तर छानच येते त्याला आणि त्याचं असं टेक्स्चर पण खूप छान येतं ग्रेव्हीचं. असं तुम्ही हे असे 2-3 ऑप्शन आहेत. आपल्याला जे आवडीचं आहे आणि जे अवेलेबल साधनं आहेत त्याप्रमाणे वापरायचं. तर मी काय करणार आहे की क्रीम वापरणार आहे, ते नेस्ले कंपनीचं क्रीम वापरणार आहे. आणि काजू ज्याही आम्ही पाकळ्या करून घेतल्या आहेत ते नुसते मी वापरणार आहे त्याच्यात. तसंही चालतं, काजू नाही वापरले तरी चालतात, पण मी वापरणार आहे आज. तर आज मी हे साहित्य वापरणार आहे. तर कांदा, टोमॅटो, लसूण, आलं याची सगळ्याची मला पेस्ट करायची आहे. नंतर तेल, हे
जिरेपूड, धनेपूड, मसाला, नंतर हळद, तिखट, मीठ आणि हिंग. तर हे सगळे मसाले वापरून मी आज पनीर मटर मसाला असा पदार्थ तयार करणार आहे. तर पनीर मी अमूलचं वापरणार आहे. काही लोक म्हणतात की घरी तयार केलेलं पनीर वापरलेलं चांगलं. तर घरीसुद्धा पनीर तयार करता येतं, नाही असं नाही, पण मी अमूलचं वापरते. अमूलचं अतिशय सुंदर पनीर असतं, चवीला तर उत्कृष्टच असतं. कधी खराब निघालं किंवा वातड आहे असा मला कधीच अनुभव नाही आहे. त्यामुळे मी नेहमी अमूलचं पनीर वापरते. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी वापरून आज मी पनीर मटर मसाला ही एक छान चवदार चमचमीत अशी डिश तयार करणार आहे. तर पनीर मसालाबरोबर आपण रोटी किंवा नान, पोळी किंवा आणखीन काय पराठा काही आपण वापरू शकतो. त्याच्याबरोबर करताना मी नेहमी काय करते की बुंदी रायता करते. बुंदी रायता खूप चांगला लागतो त्याच्याबरोबर. आणि नेहमी असं म्हणजे मला असं वाटतं की आता हा मी मसालेदार पदार्थ तयार करते आहे ना. पनीर मसाल्यामध्ये भरपूर मसाले आपण हे वापरतो आहे, असे सगळे मसाले वापरतो आहे आपण. तर मग त्याच्याबरोबर दुसरी जी आपण डिश करू ती थोडीशी माइल्ड अशी असायला पाहिजे, म्हणून मी बुंदी रायता करते किंवा एखादी कोशिंबीर वगैरे असं दही असलेली, म्हणजे ते कॉम्बिनेशन चांगलं लागतं. की सगळेच मसालेदार पदार्थ असले की जरी ते पदार्थ चवीला चांगले असले तरी ते एकत्र खायला चांगले नाही वाटत. म्हणून मी नेहमी असं करते की एक जर मसालेदार खूप पदार्थ असेल तर त्याच्याबरोबरचे बाकीचे पदार्थ तितके मसाले वापरून करायचे नाहीत. तर बुंदी रायता मी करते आणि दाल फ्राय करते. आपल्या तुरीच्या डाळीच्या वरणाला लाल मिरचीची फोडणी द्यायची, तूप घालून, तूप आणि जिऱ्याची, आणि छान लागतं ते सुद्धा. तर अशा पद्धतीने मी हे पदार्थ तयार करते नेहमी. आज मी पनीर मटर मसाला कसा करायचा हे तुम्हाला दाखवते. चला, आता मला पनीर मटर मसाला ही पाककृती तयार करायची आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहेच आहे, आणि ते साहित्याचा उपयोग मी कसा करणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तेल. तर तेल वापरताना योग्य दक्षता घ्यायला पाहिजे, कारण तेल कमीसुद्धा नको आणि जास्त पण नको. तेल कमी झालं तर त्याचे जे मसाले वगैरे आहेत त्याचा स्वाद नीट असा लागत नाही. त्यामुळे तेल जेवढं पुरेसं पाहिजे तेवढं घ्यायलाच पाहिजे. पण खूप जास्त घेतलं तेल तरीसुद्धा ती तेलकट भाजी किंवा तेलकट पदार्थ आपल्याला खायला नकोसा वाटतो. त्यामुळे ते आपल्याला तो बॅलन्स साधायला पाहिजे की तेलाचं प्रमाण त्या पाककृतीसाठी किती असायला पाहिजे. तर प्रत्येक पदार्थाचं प्रमाण ठरलेलं असतं की कुठल्या पदार्थाला तेल कमी असलेलं बरं असतं, काही पदार्थांमध्ये तेल जरा जास्त असलेलं चांगलं लागतं. तर ते आपल्याला नीट ठरवून घ्यायला पाहिजे की आपल्याला किती तेल हवं आहे आणि त्याप्रमाणे ते वापरायचं. त्याच्यानंतर मी हे कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे, कांद्याची पेस्ट. तर ती तयार करताना मी काय केलं, थोडंसं कांद्याचे मोठाले असे तुकडे करून मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि वाटून घेतले. आणि ते वाटताना काळजी घेतली की त्याच्यात काही असे तुकडे नाही राहायला पाहिजे, पूर्ण स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे अशी, म्हणजे मग ती ग्रेव्ही चांगली लागते, त्याचं टेक्स्चर चांगलं होतं. नंतर हे टोमॅटोची मी प्युरी तयार केलेली आहे. ती तयार करताना मी काय केलं की टोमॅटो थोडेसे उकळत्या पाण्यामध्ये उकळले आणि थोडेसे झाकण ठेवून वाफवले, आणि नंतर ते गरम पाण्यातून बाहेर काढून थोडेसे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून हे असे
बारीक करून घेतले, त्याची प्युरी तयार केली. ते तयार करताना पाणी वापरायची गरज लागत नाही, कारण टोमॅटोला भरपूर पाणी असतं. त्यामुळे उलट पाणी घातलं तर ते पातळ पांचट असं होतं, म्हणून ते पाणी वापरायची गरजच नसते, नाहीच वापरायचं. म्हणजे अशी ही दाटसर आपल्याला टोमॅटो प्युरी मिळते. त्याच्यानंतर ही आहे आलं लसूण पेस्ट. ती पण मी लसूण सोलून घेतले, आलंसुद्धा त्याची साल काढून थोडे त्याचे तुकडे करून घेतले आणि मग ते मिक्सरमध्ये घातले आणि असं बारीक त्याचं वाटण तयार केलं. आणि आता हे झाल्यानंतर मी पहिल्यांदा काय करणार आहे, हे पाककृती करताना हे जे पनीर आहे तर ते मी साजूक तुपावर थोडंसं परतून घेणार आहे. परतून म्हणजे शिजवायचं नाही आहे बरं का, किंवा तळायचं पण नाही आहे. अगदी थोडंसं तुपावर असं तुपाचा त्याचा वास लागायला पाहिजे, स्वाद यायला पाहिजे, तुपाचा चव यायला पाहिजे इतपतच. थोडासा त्याचा कलर ब्राऊन झाला की मग थांबायचं. खूप असं भाजत बसायचं नाही किंवा शिजवायचं अजिबात नाही. आणि नंतर ते ग्रेव्ही तयार करताना हे सगळे पदार्थ, ही क्रीम आहे तर क्रीमसुद्धा मला त्या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. थोडंसं पातळ करून मग मी वापरणार आहे. तर ते सुद्धा कसं असतं की आज मी क्रीम वापरते आहे, कधी मी काजूची पेस्ट पण वापरते, काही वेळेला घट्ट दही वापरते, किंवा काही वेळा दोन्ही वापरू शकते. म्हणजे क्रीम आणि काजूची पेस्ट, त्याचं प्रमाण मात्र ॲडजस्ट करायला लागतं. पण ते आपल्यावर आहे, आपल्याला कधी काय जे पदार्थ आपल्याकडे अवेलेबल असतील आपल्या स्वयंपाकघरात ते वापरून आपण ती ग्रेव्ही तयार करायची आहे. नंतर ही कोथिंबीर मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, हे बघा. तर ती पण मला त्या ग्रेव्हीमध्ये वापरायचीच आहे. आणि ते आता मी सुरू करते. एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेते आणि त्याच्यावर हे जे याचे पनीरचे जे क्यूब्स आहेत ते थोडेसे परतून घेते. आता हे मी एक पसरट पॅन घेतला आहे. आपल्याला पनीर थोडेसे तुपावर परतून घ्यायचे आहेत ना, तर त्याच्यात मी थोडं तूप घालते. थोडंसंच वापरायचं आपल्याला, काही कारण पनीर तळायचं नाही आहे आपल्याला. थोडंसंच तूप लागणार आहे आपल्याला, जास्त नाही. ते थोडं गरम झालं की मग त्यात आपण पनीर घालूया. त्याच्यात आपण पनीर घालूया थोडं आणि ते किंचित आपण परतून घेऊया थोडंसं. ते आपल्याला भाजायचं किंवा तळायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं. थोडंसं फक्त परतायचं आणि मग ते बाजूला काढून घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याला छान स्वाद येतो. काही लोक याला हे करताना बटरसुद्धा वापरतात, पनीर बटर मसाला असं म्हणतात त्याला. पण मी तूप वापरते, मला तूप बरं वाटतं वापरायला. पण बटर असेल तुमच्याकडे, बटर वापरलं तरी काही हरकत नाही. तर मी आता असे सगळे हे पनीर घालून घेतलं त्याच्यात. थोडंसं ते हलवतं किंचित. त्याला थोडंसं वरून मी तूप घालते, पसरे होते जरा छान. आणि फ्लेम अगदी कमी ठेवायची, नाही तर मग ते पनीर तर लगेचच आपलं करपायला लागतं. अगदी थोडा वेळ आपल्याला ठेवायचं ते, जास्त नाही. जस्ट आपलं त्याला तुपाचा स्वाद लागेल इतपतच ठेवायचं. नाही केलं तरी चालतं, ही जी स्टेप आहे ती केली नाही तरी चालते. काही लोक असंच पांढरं पनीर ग्रेव्हीमध्ये घालतात, त्यालासुद्धा काय हरकत नाही, चांगलं लागतं ते पण. तुम्हाला जसं आवडेल तसं. पण मी नेहमी असं करून घेते, नेहमी पहिल्यांदा. हे चांगलं वाटतं.
त्याचा स्वाद पण खूप छान येतो, वास पण चांगला येतो त्याचा, आणि चव तर छानच लागते साजूक तूप असल्यामुळे. आता त्या पनीरला थोडासा असा तुपाचा रंग यायला लागला की नाही, असा छान असं दिसायला लागला आहे, थोडा थोडा रंग हे असा असा. आणि मग त्याचा स्वाद पण खूप छान येतो, चव तर फारच छान लागते, प्रश्नच नाही. चव तर सुंदरच लागते याची. तर हे तुम्ही जरूर करा. बटर वापरलं तरी हरकत नाही, तुपावर खूप चांगलं होतं, एवढं नक्की. तर असं आपण पनीर थोडंसं तुपावर परतून घेतलं आहे अशा पद्धतीने. खूप त्याला काळं किंवा असं नाही केलेलं, थोडंसं जस्ट. आणि आता याच्यात ना थोडंसं तूप राहिलेलं आहे, थोडंसं तूप राहिलं आहे, तर ते आपण वाया नाही घालवून जाऊन द्यायचं, ते आपण ते ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. काही जणं तर काय करतात, असं तुपावर किंवा बटरवर पनीर परतलेलं असेल ना, तर त्याच तुपामध्ये किंवा बटरमध्ये ती ग्रेव्ही तयार करतात. तशीही चांगली लागते, करायला हरकत नाही. पण मी तेल वापरून करणार आहे, म्हणजे तूप किंवा बटर नाही वापरणार मी, तर तेल वापरूनच करणार आहे मी. तर पण हे तूप मात्र आपण त्या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे, म्हणजे त्याचा चव तर छान होतेच, आणि त्याला असा छान रंग चांगला होतो. त्या ग्रेव्हीचा जो रंग असतो तो खूप छान असा चमकदार होतो. म्हणून हे तूप आपण वाया जाऊन द्यायचं नाही आहे, तर ते वापरायचं आहे. आता आपण पाककृती तयार करायला सुरुवात करूया. मी ही एक कढई घेतली आहे, स्वच्छ आणि कोरडी, आणि ॲल्युमिनियमची कढई आहे ही, आणि ती थोडीशी पसरट असायला पाहिजे. खोल कढई असली की आपल्याला परतता येत नाही पदार्थ. आपल्याला जर एखादा पदार्थ फक्त शिजवायचा असेल, म्हणजे भात, तर खोलगट असले तरी चालतं. पण आपल्याला हे परतायचं आहे की नाही, आपल्याला ही कांद्याची पेस्ट किंवा आलं लसूण पेस्ट हे आपल्याला परतायचं आहे. त्यामुळे ते परतण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. म्हणून भांडं घेताना नेहमी थोडंसं तरी पसरट असायलाच पाहिजे. अगदी खोलगट भांडं वापरणं योग्य होणार नाही. त्याच्यात मी आता तेल घालून घेते. थोडंसंच मी घालणार आहे तेल, कारण माझ्या पनीरसाठी जितकं पुरेसं असेल तितकं मी घेणार. जास्त नको व्हायला आणि कमी पण नको व्हायला, अशा पद्धतीने. आता या तेलामध्ये मी आधी आलं लसूण पेस्ट घालून घेते. तर ही आलं लसूण पेस्ट मी याच्यात घालून घेते. त्याच्यात पेस्ट करताना थोडंसं पाणी असल्यामुळे तेल तडतडतं आहे, म्हणून मी अगदी तेल खूप गरम व्हायच्या आधीच ते करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता हे मला थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर ही आपली आलं लसूण पेस्ट, आता त्याचा रंग पण थोडासा पालटला आहे, ब्राऊन व्हायला लागला आहे, आणि अगदी असे त्याच्यातलं पाणी सगळं आळून गेलं आहे ना. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट घालते, आणि ते दोन्ही एकत्र चांगलं परतून घ्यायचं परत. म्हणजे इतकं परतायचं की ते मिश्रण जे आहे ते पूर्ण असं कोरडं कोरडं दिसलं पाहिजे, आणि त्याच्या बाजूनी थोडंसं आपल्याला तेल दिसायला लागलं म्हणजे ते पूर्ण भाजलं गेलं किंवा काय परतलं गेलं असं समजायचं. अशी मी सगळी कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये मिसळून घेतली. ती थोडीशी मी परतते, आणि आता त्याच्यात मी हळद आणि हिंग तर नाही वापरणार, मी हळद वापरेन. हळद आणि थोडासा मसाला तो मी याच्यामध्ये घालून घेते आधी, आणि मग ते सगळं एकत्र आपण परतूया. ते परतल्यानंतर त्या मसाल्याचा असा स्वाद आपल्याला यायला लागतो,
आणि ते मिश्रणाचा पूर्ण रंग असा छान पालटतो. मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं आपलं टमॅटो प्युरी, नंतर पनीर, क्रीम हे सगळं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. तर आधी मी त्याच्यामध्ये हळद आणि मसाला घालून घेते. हे आपला कांदा, आलं, लसूण पेस्ट ही आपली परतली जाते आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपले मसाले मिसळून घेऊया आपण. आणि ते सुद्धा या कांद्याच्या पेस्टबरोबर आणि आलं लसूणच्या पेस्टबरोबर चांगले भाजले गेले पाहिजेत. म्हणजे मग त्याचा स्वाद जो आहे तो असा छान निघायला लागतो याच्यातून. आपल्याला त्याची वास पण येतो, त्याला चव पण येते त्याची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हळद घालते. मी हळद साधारण सगळ्याच पदार्थांमध्ये वापरते, कारण मला ते हळदीचा स्वाद चांगला वाटतो. मी थोडंसं हिंग वापरते, नाही वापरलं तरी चालेल, मी थोडंसं वापरणार आहे. तर आता मी हे थोडंसं परत मिसळून घेते एकत्र. सगळीकडे एकसारखं आपल्याला ती हळद पसरायला पाहिजे ना सगळ्या पेस्टवर, कांद्याच्या आणि आलं लसूणच्या. ते पूर्ण त्याचा रंग असा सगळीकडून एकसारखा व्हायला पाहिजे, हळदीचा रंग. तर अशा पद्धतीने मी तर करून घेतलं. आता बाकीचे मसाले मी त्याच्यामध्ये एक एक करून मिसळते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते हे धण्याचे पूड. धणे जे असतात आपले ते अशी पूड केलेली आहे. धण्याची पूड घातली मी. त्याच्यानंतर जिरे पूड घालते. त्याने खूप छान स्वाद येतो. धणे आणि जिरे असले ना खूप छान स्वाद येतो त्याचा. अशा पद्धतीने मी ते धणे जिरे पूड, म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय मिसळलेलं आहे आम्ही याच्यात. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा तेल, मग आलं लसूण पेस्ट, मग कांद्याची पेस्ट, मग त्याच्यात आपण हळद, हिंग. आता मी त्याच्यात मिसळलेलं आहे धणे पूड आणि जिरे पूड, बरोबर. आणि आता मी त्याच्यामध्ये आपला जो गरम मसाला आहे तो मिसळणार आहे. आता मसाल्याचा स्वाद यायला लागलेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदलायला लागला आहे, कारण आपण त्याच्यात हळद पण मिसळली आहे आणि नंतर धणे पूड आणि जिरे पूड घातलेली आहे. त्यामुळे त्याचा असा एकत्रित सुगंध पण छान येतो आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये आपला गरम मसाला मिसळते. मी आधी थोडासा मिसळते आणि नंतर करी आपली होत आली की मग अंदाज घ्यायचा आपल्याला की अजून आपल्याला किती मसाला घालायचा आहे, आणि मग आणखीन थोडासा वापरला तरी चालतो. जर वाटलं की नाही ठीक आहे एवढासा पुरेच आहे तर नंतर नाही घातला तरी चालेल. पण जर वाटलं की आणखीन आपल्याला रंग यायला पाहिजे, स्वाद यायला पाहिजे, तर मग आणखीन घातलं तरी चालतं. हे बघा, आता हे मसाला त्याच्यामधलं पाणी पूर्ण आळलेलं आहे आणि हा असा कोरडा झालेला आहे, एक नाही. आणि त्याचा रंग पण असा छान येतो आहे. अजून थोडासा परतला की मग त्याच्या बाजूनी असं तेल आपल्याला दिसायला लागेल. याचा अर्थ तो मसाला पूर्णपणे एकजीव झालेला आहे त्या कांद्याच्या वगैरे पेस्टमध्ये. आणि मग आपण त्याची ग्रेव्ही त्याच्यामध्ये आधी टोमॅटोची प्युरी घालायची आणि मग बाकीचे पदार्थ आपण त्याच्यामध्ये मिसळून आपली ग्रेव्ही तयार करायची. आता आपला मसाला खूप छान दिसायला लागला आहे. त्याचा वास पण इतका छान येतो आहे, टेम्पटिंग, अगदी छान वास येतो आहे. म्हणजे त्याचं प्रमाण आपलं योग्य आहे, त्यामुळे त्याचा सगळा एकत्रितपणे त्याचा परिणामसुद्धा चांगला होतो. ओके. आता असा जो आपला मसाला तयार झालेला आहे याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते. आता हे जे पाककृती आहे ती मी थोडीशी माझ्या सोयीने थोडीफार बदलून घेते प्रत्येकच, की आपल्याला जसं योग्य वाटेल, आपल्या चवीला जे चांगलं वाटेल तसं आपण करायचं, नाही का. तर मग मला पाहिजे तसं थोडे त्याच्यात बदलसुद्धा करून घेते. तर आता मी याच्यात टोमॅटोची प्युरी मिसळते.
सगळे मिसळायचे आहे. मी आता ही आधी थोडीशी मिसळून ते एकत्र करून घेते, म्हणजे ते मसाला जो आहे तो खालून करपणार नाही. जरी मी बर्नरची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे तरीसुद्धा आता चांगली कढई तापलेली आहे. त्यामुळे आपल्याला लवकर लवकर सगळं करायला लागतं, नाही तर मग ते खालून आपल्याला असं करपतं यायला असं तळाला. त्यामुळे आपल्याला ते सतत त्याच्याकडे लक्ष ठेवायलाच लागतं. तर आता मी त्याच्यात सगळी बाकीची उरलेली टमॅटोची प्युरी घालते. सगळी छान एकत्र आपण करूया ती. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं क्रीम मिसळणार आहोत. क्रीम म्हणजे मग त्याचं टेक्स्चर छान होतं, त्याचा रंग चांगला येतो. आणि तिखट आणि मीठ हे सगळ्यात शेवटी आपल्याला वापरायचं. सगळ्यात शेवटी मीठ. त्याच्या आधी हे सगळं मिसळून झाल्यानंतर मी त्याच्यात तिखट घालीन आणि मग हे क्रीम वापरीन. थोडंसं क्रीम मिसळून येईल. त्याच्या आधी मी क्रीम थोडं पातळ करून घेणार आहे, म्हणजे त्याचं खरं गरज नाही आहे, कारण गरम याच्यात घातलं की ते आपोआप ते हे होतं सगळीकडे मिसळतं. तर मी आता आधी थोडंसं तिखट घालून घेते. तिखटाचं प्रमाणाकडे लक्ष द्यायचं. मी हे काश्मीरी तिखा लाल वापरते, चांगलं तिखट असतं ते. तर तुम्ही कुठलं तिखट वापरताय, त्याचा तिखटपणा किती आहे, तुम्हाला तिखट किती लागतं, तुमचं पदार्थाचं प्रमाण, ते सगळं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायला लागतं प्रत्येक वेळेला. अगदी प्रत्येकाचे कारण चव वेगळी असते ना, कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. त्यामुळे ते आपलं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं की आपल्याला किती तिखट पाहिजे. बरोबर. तर हे असा माझा मसाला होत आला. आणखीन थोडा वेळ मी तो असा परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपलं क्रीम मिसळते. बघा आता आपला मसाला परतून इतका छान, त्याचा रंग पण चांगला आला आहे, मसाल्याचा रंग, आणि स्वाद पण येतो आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये मला थोडंसं क्रीम वापरायचं आहे. तर मी क्रीमसुद्धा कसं असं सगळं एकदम नाही घालणार आहे. आता आधी थोडंसं घालून घेते, मिसळून घेते, आणि त्याच्यानंतर हे पनीर आणि मटर वगैरे सगळं घालून घेतलं की मी त्याच्यामध्ये घालेन. आणखी थोडंसं ते खूप जास्त नाही घालायचं हे लक्षात ठेवायचं की जस्ट त्याचं टेक्स्चर आपल्याला छान व्हायला पाहिजे इतपतच. खूप जास्त घातलं की मग ते पण नाही चांगलं लागत, त्याचं पण प्रमाण योग्य असायला पाहिजे. तर हे मी आता क्रीम याच्यात मिसळून घेतलं पूर्ण असं. याच्यात मी थोडीशी कोथिंबीर वरून घालते, म्हणजे त्याचा पण कोथिंबिरीचा पण स्वाद त्या मसाल्यामध्ये चांगला राहतो, म्हणजे हे मला आवडतं म्हणून. आणि असं थोडीशी मी कोथिंबीर अशी घालून घेते. आणि सगळीकडे आपण मिसळून घेऊया. नंतर पण आपण वरून पण घालणार आहोतच, की नाही, तर वरून पण आपण घालायचे आहेच हे कोथिंबीर. असे छान आता कशी पेस्ट अशी येते ना, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं आपला मटर घालून घेते. मटर आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत, त्यामुळे हे सगळे मी असं घालून घेते. तुमच्याकडे मटर नसेल तर नुसता पनीर मसाला करायला सुद्धाही हरकत नाही आहे. मटर असतील तर, आणि मटर पनीर करायचं असेल तेव्हा लक्षात ठेवायचं की मटर जास्त असायला पाहिजे त्याच्यात. मटर जास्त आणि पनीर थोडंसं कमी, म्हणजे ते पनीर मटर मसाला. आणि हा
सॉरी, हा पनीर मटर मसाला आणि तो मटर पनीर मसाला एवढाच फरक त्याच्यात. दोन्हीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करायचं, बस एवढंच. आता उरलेलं माझं क्रीम मी घालून घेते. थोडंसंच आहे, तुम्ही बघितलात ना, तो छोटासा कप होता माझा, तेवढंच मी वापरणार आहे. त्याच्यातलं सुद्धा मी सगळं वापरीनच असं नाही, एवढं वापरते. आणि आपण अंदाज घेऊन वापरायचं की आपल्याला किती त्याच्यात थिकनेस हवा आहे, क्रीमी किती पाहिजे. हे बघा आता किती छान दिसतोय सगळा आपला मसाला. आता मी याच्यामध्ये पनीर घालून घेते. पनीर ॲड करते आणि मग किंचित त्याला वाफ द्यायची. ते खूप शिजवायचं नाही, कारण मग ते पनीर एकदम असं हे होतं, नाजूक असतं, ते जास्त शिजवायचं नसतं आपल्याला. तर शिजवताना लक्षात ठेवायचं की पनीर खूप असं वाफेवर झाकण घालून खूप शिजवायची गरज नसते. आणि आधी आपण तुपावर थोडंसं परतून पण घेतलेलं आहे, त्यामुळे तसंही ते सॉफ्ट झालेलं असतंच. त्यामुळे खूप शिजवायची आपल्याला गरज नसते. बाकीच्या भाज्या वगैरे आपण शिजवतो वाफेवर, तर तसं हे पनीर शिजवायची तशी गरज नसते. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले मिक्स होत आहेत की नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तेवढ्यापुरतं तरी ते सगळं एकत्र शिजलं गेलं पाहिजे. सगळे मसाले त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे, म्हणजे मग त्याची चव लागते. कारण पनीर वेगळा, मसाला वेगळा असं ते छान नाही लागणार. म्हणजे काही जणं काय करतात की ग्रेव्ही तयार करून ठेवायची, मग ऐनवेळी पनीर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. तर ठीक आहे, ते सोय म्हणून एक चांगला आहे, पण त्याच्यामुळे काय होतं की ते पनीरमध्ये त्याचा मसाला असा पूर्णपणे एकजीव झालेला नसतो. त्याची चव अशी सेपरेट लागते. म्हणून आता हे मी थोडंसं आता हे करते, थोडंसं सैल करून घेते किंचित, आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये झाकण घालून वाफवून घेते, बस. की आपलं हे मीठ घालायचं आहे अजून आपल्याला. आता आपला पनीर मसाला तयार होत आलेला आहे अशा पद्धतीने. तर आता मी याच्यामध्ये आपण मगाशी जे ठेवलेलं होतं उरलेलं तूप ते घालते. म्हणजे त्या तुपाचा पण एक छान स्वाद येतो त्याच्यावर. हे जे आपलं राहिलेलं होतं ते सगळं तूप मी याच्यात मिक्स करते. म्हणजे ते वाया पण जात नाही आणि आपल्या ग्रेव्हीची चव पण चांगली लागते. आणखीन एक गोष्ट मला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे काजू. तर ते काजू वापरायलाच पाहिजे असं काही नाही, पण मी वापरणार आहे. हे बघा, थोडेसे त्याच्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, अशा पाकळ्या केलेल्या आहेत. ते नाही वापरलं तरी चालतं, पण मी आपलं घालणार आहे. असं आपला छान पनीर मटर मसाला असा तयार झालेला आहे आपला, ठीक आहे ना. आणि आता मी हे बर्नर बंद करणार आहे. त्याच्यावर थोडेसे कोथिंबीर पसरून घेते मी किंचित अशी सगळीकडून, अशी छान कोथिंबीर. आणि मग मी हा बर्नर बंद करते, बस. आपला पनीर मटर मसाला तयार आहे. तर हा आपला पनीर मटर मसाला तयार झालेला आहे. बघा कसा दिसतोय. चव तर अप्रतिम आहे, यात काही शंकाच नाही आहे. हे बघा, त्याचे छान पनीर आहे, त्याच्यात मटर आहे, काजू आहे थोडासा, त्याच्यावर मी कोथिंबीर पसरलेली आहे, आणि त्याचा सगळी ग्रेव्ही अशी दाटसर केली आहे. खूप पातळ ग्रेव्ही याची कधीच करत नाही, ती चांगली पण नाही लागत. तर अशी थोडीशी दाटसरच बरी लागते. तर अशा पद्धतीने आपला पनीर मटर मसाला तयार आहे. कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि करून बघा. चवीला अत्यंत उत्कृष्ट आहे. आणि पनीर हे आपल्या
ते डायटिशियन वगैरे सांगतात की पनीर प्रोटीन असतं त्याच्यात आणि काय 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 मला ते माहिती नाही आहे. मला सांगत असतात कोणी कोणी की आपल्या आहारामध्ये पनीरचा समावेश केलेला चांगला असतो. तर काही वेळेला आम्ही जेव्हा फक्त अशा स्टीम व्हेजी करत असतो त्यावेळी आम्ही त्याच्यात थोडेसे पनीरचे क्यूब्स पण थोडेसे स्टीम करतो. त्याच्यात काही मसाला किंवा तूप असं काही न घालता फक्त स्टीम करून पण आम्ही घेतो. ते पण चांगलं लागतं. पण हे माझा मसालेदार मटर पनीर किंवा पनीर मटर जे तुम्हाला म्हणायचं आहे ते असं तयार झालेलं आहे.